मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कधी, किती आणि कशामुळे होणार? काय महत्त्वाचे कारण? सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करतो. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्टून नका. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जरूर असं एक बेलायकन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. LPGच्या तुटवड्यामुळे कांदा गॅसवर मागणी घटली. किलोचा भाव 8 ते 12 रुपये. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह MMRDA क्षेत्रातील शेकडो हॉटेल बंद झाल्या. कांदा गॅसवर आला आहे. महाराष्ट्रात आता उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाल्यामुळे APMC मार्केटमध्ये दररोज 100 गाड्या कांदा येतो. मात्र उठाव कमी असल्यामुळे जवळपास 60 गाड्या रोज विकल्या जात असून 40 गाड्या शिल्लक राहत आहे. मागणी घटल्याने कांद्याचे दर 8 ते 12 रुपये प्रति किलोपर्यंत आला आहे. आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. गॅस उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद केला आहे. त्यांचा सर्वाधिक फटका APMCमधील कांदा बटाटा मार्केटला बसला आहे. राज्याच्या विविध भागातून APMC मार्केटमध्ये दररोज 100 पेक्षा जास्त गाड्यांची आवक होते. मात्र हॉटेल बंद झाल्यामुळे कांद्याचा खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे दररोज कांद्याच्या 40 गाड्या शिल्लक राहत आहेत. ठोक मार्केटमध्ये ग्राहक नसल्याने कांद्याचे दर फार कमी झाले आहेत. 1 नंबर कांदा 8 ते 10 रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी अतोनात नुकसान होत आहे. धन्यवाद. धन्यवाद.